आज आहे महाशिवरात्री. महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मी इकडे मस्त साडी नेसून रेडी झाली आणि आम्हाला मंदिरात जायचं होतं. त्यासाठीच आम्ही दोघे पण रेडी झालो. त्यानंतर इकडे दारात छोटीशी छान अशी रांगोळी टाकली. त्यानंतर आम्ही इकडे मंदिरामध्ये आलो आहे. तर गाडी इकडे पार्किंगला लावली आणि माझ्या बहिणीची वाट बघत होतो यायची. तर आज इथं यात्रा पण आहे, तर खूप गर्दी पण होती. त्यानंतर माझी बहीण वगैरे आली. मग आम्ही चौघे पण निघालो मंदिराच्या दिशेने. सर्वात अगोदर दर्शन घ्यावं म्हटलं, त्याच्यानंतर यात्रा फिरावी. तर गर्दी तर एवढी खतरनाक होती की विचारूच नका. मग वाटेमध्ये काय खेळणे दिसले तर चिकूला आणि श्रीजाला घ्यावी म्हटलं आणि जे आवडले ते घेतले पण. त्याच्यानंतर आम्ही इकडे मंदिराजवळ आलो. तर आज मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये तर दर्शन नव्हतं, तर लांबूनच दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर इकडे मंदिराच्या गार्डनमध्ये आलो. तर तिथं खूप छान अशी डेकोरेशन केलेली होती. तर मग तिथंच काही फोटोज वगैरे काढले आणि डेकोरेशन खूप सुंदर होती. त्यानंतर मग त्याच्याजवळच छोटा मंदिर आहे, तिथं पण दर्शन वगैरे घेतलं आणि सरळ घरी निघून आलो. घरी आल्यानंतर काल बाजारातून काही रताळे आणली होती, तेच मला इकडे कुकरला लावायची होती. तर सर्वात अगोदर रताळे स्वच्छ धुवून घेतले आणि कुकरला लावून घेतलं आणि त्याच्या 2 शिट्ट्या काढून घेतल्या. श्रीजाच्या पप्पाला आणि मला रताळे खूप जास्त आवडतात, त्यामुळेच आणली होती आज. त्यानंतर इकडे बटाटे आणि रताळे छान उकडले आहेत. त्यानंतर म्हटलं सोबतच साबुदाण्याची खीर पण करावी, ते पण करून घेतली आणि खिचडी पण करायची होती, ते पण करून घेतली. तोवर रताळे पण थंड झाली. मग श्रीजा आणि मी इकडे रताळे खायला बसलो दोघी पण. आणि आज इंडिया पाकिस्तानची मॅच पण होती. तर मग तेच बघत बघत इकडे रताळे खायचं काम सुरू होतं माझं. श्रीजाच्या पप्पाला आणि मला मॅच खूप जास्त आवडते. आम्ही मॅचचे खूप मोठे फॅन आहोत. तर असा गेला आजचा दिवस. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.